क्षेत्रांच्या विरोधामध्ये त्यांची धोरणं आहेत आणि या प्रवेशाने आज महाराष्ट्राला दाखवून दिलंय की येणारी नांदी ही प्रवेशाची नांदी ही काँग्रेस पक्षाच्याकडे रीग लागेल आणि या देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा आशा असलेला पक्ष, काँग्रेस पक्षावरती विश्वास असलेला हा सर्व समुदाय आणि आज या ठिकाणी हा प्रवेशाचा सोहळा सुरू होत आहे. मी आदरणीय प्रांताध्यक्ष आणि अमित भैयांना विनंती करतो की तुकाराम रेगे पाटील आमचे माजी खासदार, त्याच पद्धतीने अतुल लोंढेजी निरीक्षक, सिद्धार्थ हत्ती आंबिरे आमचे इनामदार, परभणी शहराचे अध्यक्ष, लोकसेवेची निवडणूक लढवली होती. आलमगीर खान विजय काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. या ठिकाणी माननीय जुनेद खान दुरानी, माननीय करीम अन्सारी, दत्तात्रय वाहिंदे, फ्लावर्स 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 सुभाष सावरकुळे, सुभाषराव बोले, मीडिया वाले पीछे प्लीज, मीडिया वाले चले प्लीज. सर्वांनी नारायणरावजी आढाव माजी सभापती, आज या ठिकाणी माजी सभापती जिल्हा परिषद परभणी असतील, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, माजी उपसभापती असतील, कार्याध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर नासिरभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विद्यमान. ठीक आहे. या ठिकाणी जो प्रवेश झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक सहकारी जे आहेत, मेहबूब पिंचाळे साहेब असेल, ऍडव्होकेट असेल पटेल असेल, श्री श्याम धर्मे असतील, श्री अमोल बांगड असेल, श्री आनंद धंदे असतील, श्री संदीप टेंगसे असतील, श्री अशोक आरबाड असतील, विजय सीताफळे असतील, संतोषराव लाडाणे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत, हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी बाबाजान दुराणी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि
हा प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा प्रवेश सोहळा होत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पेडगाव संतोष भाऊ लाडाणे, माजी तालुका अध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत, त्याचबरोबर राजू भाऊ पामे साहेब, नगरसेवक पात्री, मुस्तफा टेलर साहेब, रफिक अन्सारी साहेब, हबीब अन्सारी साहेब, रजाक कुरेशी साहेब, मी सर्वांना विनंती करतो की अध्यक्ष साहेब सर्वांना एकट्याला भेटणार आहेत, त्यांना सर्वांना रुबाब देणार आहेत आणि त्यांचा हितगुज करणार आहेत. यानंतर आपण प्रवेश सोहळा पुन्हा घेऊया. अध्यक्ष साहेब सर्वांना भेटणार आहेत एकट्याला. मंचावर आपले सर्वच मान्यवर, मला इथं बाळासाहेब देशमुख, बाबादादा वाघमारे, आमचे नांदेवाडी मेघे साहेब, आमचे आरोग्य साहेब, रविदादा देशमुख, गणेशरावजी देशमुख, सर्वच जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि बाबासाहेब साहेबांसोबत आलेले सर्व आपले कार्यकर्ते, चिंतक, त्यांचे शेकडो समर्थक. सर्वप्रथम आपल्याला मुद्दाम सांगायचंय की परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला एक जण सोडून गेलं, पण त्यानं काही काँग्रेसला फरक पडला नाही. त्याच्यानंतर शेकडो कार्यकर्ते आणि माजी आमदार बाबासाहेब धुळे साहेबांच्या नेतृत्वात या परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सांगायचंय, महाराष्ट्राचे ज्यावेळेस आशुदादा सपकाळ अध्यक्ष झाले आणि त्यांनी संभावना रॅली बीड असल, परभणी असल, नागपूर असल, या सर्व शहरामध्ये घेतल्यानंतर आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला वाटू लागलं की आता काँग्रेस अल्पसंख्याकच्या भागात ताकदीनं उभं राहिली आहे. आणि आशुदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये पहिले माजी आमदार बाबासाहेब दुराणी साहेबांचा पक्ष प्रवेश होत आहे, ही काँग्रेस पक्षासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. या प्रवेश सोहळ्याला आमचे आदरणीय नेते, मराठवाड्याचे भूमिपुत्र, त्यांचा आम्हाला आशीर्वाद येणाऱ्या काळात मराठवाड्यात राहणार आहे असे अमित भैया सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण सर्वजण या प्रवेश सोहळ्याला आलात. मी हर्षवर्धन दादा सर्वांसमोर सांगू इच्छितो, दादा बाबासाहेब दुराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा एक नंबरला काँग्रेस राहील की तुम्हाला गवाही देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचा परभणी जिल्ह्याचे नेते माजी खासदार माननीय रेगे पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री माननीय आमदार अमित भाई देशमुख साहेब, आपले माजी खासदार हुसेनजी दलवाई साहेब, आपले राष्ट्रीय प्रवक्ते अतुलजी नवले साहेब, आमचे जोशी साहेब उपाध्यक्ष आणि सिद्धार्थजी हत्ती आंबेरे, आणि आजचे आकर्षण म्हणजे आमचे आमदार बाबासाहेब दुराणी साहेब, यशवंत ढेके साहेब आणि दुसरे आपले अलंकेश साहेब आणि आमच्या परभणीचे आमचे सर्व शहर अध्यक्ष आणि सर्व मान्यवर, कारण मी सर्वांचे नाव घेऊ इच्छित आहे, कारण वेळ कमी आहे, पावसाची शक्यता आहे, पण माझ्यावर राग व्यक्त करू नका, त्यामुळे सध्याचे नाव घेत नाही. सर्व परभणी जिल्ह्यातील आलेले सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, आज माननीय आमदार बाबासाहेब साहेब दुराणी यांच्यासोबत त्यांच्या अनेक सहकार्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचं मी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आणि एक उदाहरण आहे, आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जे काही विरोधी पक्षाचे लोक आहेत, या लोकांवर दाब दळशाही करून किंवा कुठल्या प्रकारच्या अनेक त्यांच्या हे करून ते लोक आज आपल्या विरोधी पक्ष खतम करून सर्व बीजेपीमय करण्याचा त्यांचा जो डाव चालू आहे, हा डाव माननीय माजी आमदारचे भाऊजानी दुराणी साहेब यांनी हाणून पाडला. आज एकमेव महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहे, ज्या माणसानं आज सत्तेतून सोडून विरोधी पक्षामध्ये प्रवेश केला. आज निश्चित त्यांच्या प्रवेशामुळं आपल्या परभणी जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा बदलणार आहे आणि निश्चित आम्ही दाखवून देऊ. कारण
एक गेले आणि एक आले, एक गेले आणि एक आले, परंतु ते गेल्याने फक्त एका मतदारसंघापुरते होते. आता बाबाजानी साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, एका जिल्ह्यातच त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला याचा यश संपादन करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आणि सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. आणि मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की परभणी जिल्ह्यामध्ये गटबाजी नव्हती आणि यापुढे गटबाजी होणार नाही. आणि जे कोणी गटबाजी करतील त्यांना जागी जागा राखून देणारी सर्व एकजुटीने आम्ही काम करून या परभणीचं वैभव, काँग्रेसचं वैभव परत काँग्रेसला मिळवून देऊ असा या ठिकाणी आपल्या सर्वांना विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोभाव व्यक्त करावं. फ्लावर आगे, फ्लावर फ्लावर फास्ट. माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, माजी मंत्री तथा युवा नेते अमित भैया देशमुख, माननीय खासदार हुसेन दलवाई साहेब, अतुल लोंढे साहेब, आता त्याने मार्गदर्शन केलं असं माजी खासदार तुकाराम रेगे पाटील, सिद्धार्थ हाती अंबिरे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, भगवानराव वाघमारे, यशपालजी भिंगे सर, रविराज देशमुख, बाळासाहेब देशमुख, परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी माझ्यासोबत प्रवेश केला असा आलमगीर खान, त्याचप्रमाणे व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी साहेब, कारण की मी नवीन आहे, सगळ्यांचं नाव जरा काँग्रेस पक्षामध्ये हळूहळू सगळं माहीतच होईल. अतुल लोंढे साहेबांचं नाव घेतला आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पाथरी मतदारसंघातून आणि परभणी जिल्ह्यातून माझे एक हाकावर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बाबा यानी साहब तुम आगे बढ़ो, बाबा यानी साहब तुम आगे बढ़ो. औरंगाबादहून या ठिकाणी आलेले माझ्यासोबत मुजाहिद खान साहब, एक शायर का शेर है इकबाल का, मैं अकेला ही चला था जाने की मंजिल मगर लोग आते गए कारवां बनता गया. हे देशामध्ये जे पद्धतीने राजकारण चालू आहे आणि तेच पद्धतीने जे राज्यामध्ये जे आजचं सरकार आहे, आपण देशाचं आणि राज्याचं चित्र पाहिलं तर देशामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, काँग्रेसच्या कालखंडामध्ये जसं सुरक्षित सर्व धर्म समभाव सगळ्याला घेऊन जाणारा याचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. आता मी आल्याबरोबर अमित भैयाने माझ्यावर स्वागत केलं आणि मला सांगितलं, बडी देर करते मेहरबान आते आते. विलासराव मला पाहायचंय, बोलायचंय, अरे आपको तो कांग्रेस में रहना चाहिए था असं नेहमी सांगायचं. एकदा आबासोबत मी आमच्या पाथरीच्या कारखान्याच्या संदर्भात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याला भेटायला गेलो. तुम्हाला सांगितलं आपका कारखाने का काम हो जाएगा, बड़ी आदमी हमारे हो. असं गमतीने नेहमी म्हणायचं. आज त्यांची आठवण, दोघांची आठवण माझ्या मनात आहे. पण आज
राजकारण, आजची जी परिस्थिती आहे, मग एक आपल्याला सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्याला की देशामध्ये भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहणार आहे, बाकीचे कुणी राहणार नाही. हे जेवढे पक्ष फुटून तोडून काही लोकांना जे घेऊन गेले हे काही टिकणार नाही. आता कोर्टाचा काय निकाल येईल आपण पाहू त्याच्यामध्ये. पण आजची परिस्थितीला हे काँग्रेस पक्ष सबंध देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा देणारा एक पक्ष आहे. म्हणून काँग्रेस पक्षाचा हात बळकट करणं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहणं, कारण की आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं महाराष्ट्र, हे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र आहे. हे राज्यामध्ये जास्त दिवस जाती धर्माचं राजकारण करून कुर्सी फडकता येत नाही. आता सध्या चालू आहे. आपण पाहतो की समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये जोश निर्माण करण्याचं काम जरी करता महाराष्ट्र देशाचा ब्रेक उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राचे राज्याची वाटचाल सुरू आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण फुले शाहू आंबेडकर छत्रपती महाराजांचे राज्याचे आपण एक कार्यकर्ते आहे, आपण मतदार आहेत, आपण लोक आहेत. सर्व जाती धर्माला आपण घेऊन पुढे जायचं आहे. हे विचाराने आपण काँग्रेस पक्षाची कास, कारण की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, पवार साहेब ते विचारायचे. आता भविष्याच्या राजकारणामध्ये मी एक आपल्याला माननीय प्रांताध्यक्षाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आमचे अमित भैयाला आणि सगळं काँग्रेसचे पदाधिकाऱ्याला या ठिकाणी मी आपल्याला आमच्या सर्व जिल्ह्याचे कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अवगत करतो की परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर 1 चा पक्ष राहील. जिल्हा परिषद असू द्या, महापालिका असू द्या, नगरपालिका असू द्या, त्या नगरपालिकेचे सदस्य असू द्या, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष होता, पण आता हे काँग्रेस नंबर 1 चा पक्ष राहील याची मी आपल्याला सर्वांना साक्षीने आपल्याला या ठिकाणी गवाही देतो. आणि भविष्याचे राजकारणामध्ये आपण असाच एकोपाने, आपण असाच ताकदीने, आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभं राहून जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये काँग्रेस कशी बळकटी येईल, काँग्रेसला कशी ताकद पडेल याच्यासाठी अहोरात्र माझे प्रयत्न राहतील. एवढंच हे निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि आपण सपकाळ साहेब, अमित भैया, सर्व लोकांनी अत्यंत विश्वास, आमचे यशकर भिंगे त्यांनी सारखा, आमचे हत्ती आंबेरे, हे सगळ्या लोकांनी काँग्रेसमध्ये मला येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि माझ्या मनात बी होता. मी आता या ठिकाणी बोलू इच्छित नाही, पण माझ्या मनात होतं की आपल्याला काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती आहे राज्याची, कुठं आपल्याला आता हे देशाचा, हे राज्याचा जर भला करायचा असेल, चांगलं विचाराने आपल्याला पुढे जायचं असेल, राज्यामध्ये, देशामध्ये सामाजिक एकोपा ठेवा लागणार असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाचीच काय धरावं लागणार आहे. याच्याशिवाय मतदार असेल किंवा कार्यकर्ते असेल किंवा नेते असतील तर वेगवेगळ्या विचाराने आपण काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष करू, एवढंच हे निमित्ताने सांगतो. आणि मला मोठा सन्मान या ठिकाणी पक्षाचे सर्व यशपाल भिंगे साहेब, मी आपल्याला सांगतो की आपल्याला निराशा होऊ देणार नाही. पक्ष कसा मजबूत होईल, पक्षामध्ये सगळं लोक आम्ही एकोपाने राहू. तुकाराम बाप्पा असतील, आमचे बाळासाहेब देशमुख असतील, आमचे भगवानराव शहराचे वाघमारे असतील, हे सर्व लोकांची आमची इनामदार असतील, रविराज असतील, काही नाही असं आम्ही सगळंजण इतके विचाराने, कारण की आता आपल्याला काम केलं तर आपली जमीन फार सुपीक आहे. आमची परभणी जिल्ह्याची जमीन मायनॉरिटी डिस्ट्रिक्ट आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये चांगलं वातावरण आहे, पण हे वातावरण टिकविणं आणि वातावरणात लोक वळविणं आणि पक्षाचं वाटचाल करणं, गावागावामध्ये पक्षाची शाखा उघडणं,
आणि पक्ष बळकट करणं याच्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे तयार आहेत. आज मला येण्यासाठी मला फोन करून बंद करावं लागलं. इतके लोक जिल्ह्यातून या ठिकाणी येण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयार होते. चांगला निर्णय घेतला. सगळे कार्यकर्ते म्हणायचे आम्हाला सांगता येत नव्हतं तुम्हाला, पण तुम्ही एक चांगला निर्णय घेतला. असं प्रकारचं प्रत्येक गावातून, मग पूर्णा तालुका असेल, इव्हन वसमत तालुका असेल, हिंगोली जिल्हा असेल, अहमदपूर असेल, हे प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून मला फोन आला की साहेब आम्हाला वेळ द्या आणि तुम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला. असं प्रकारचे उद्गार सातत्याने सगळे कार्यकर्ते, ज्याला माझी ओळख आहे ते मला फोन करत होते, ज्याची ओळख नाही ते सुद्धा मला फोन करीत होते की तुम्ही एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी जालन्यामध्ये तर लोकांनी एवढं मोठं सत्काराची तयारी सुद्धा ठेवली आहे. कुणी गेलं तर काय फरक पडणार नाही जालन्यामध्ये. लोक जागेवर आहे. पक्षाचा एक विशेष आहे आम्ही भैया, नेते जाऊ द्या पण जनता जागेवर आहे, मतदार जागेवर आहे. मतदार हलणार नाही, पण मतदाराला दिशा देणारा नेतृत्व त्या ठिकाणी असला पाहिजे. जनतेला बरोबर घेऊन नेतृत्व त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे. निश्चितपणे काँग्रेसचे विचाराचं आहे आपला महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. भविष्यात आपली आता 4 दिवस असते, बरे होईल, हे दिवस निघून जाते आणि आपण पाहतो की आज सरकारची परिस्थिती काय. काही बरेचसे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी येण्यापासून रोखण्यात आला की तुला असं देतो, तुला तसं देतो, तुला हे करतो, तुला ते करतो, पण यांच्यातच नाही काय मतदान जाते, वाटीतच नाही तो ताटच काय येणार. अशी परिस्थिती आहे. तुम्हाला आपल्याला विनंती करेल जसं आपण एवढे मोठे संख्येने आले आणि येऊन या ठिकाणी माझा मनोबल वाढविला, पक्षाचं ताकद तुमच्या रूपाने या ठिकाणी परभणी जिल्ह्याची आपल्याला दिसून आली. भविष्यात आपण असंच एकोपाने परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढविण्याचा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करूया एवढं सांगतो. जास्त वेळ न घेता मी आमचे प्रांत अध्यक्ष अमित भैयाला, आमच्या मराठवाड्याचं नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे, साहेब तुमचा वेळ आम्ही जेव्हा म्हणले तेव्हा परभणीला देत जा की तुमचं आम्हाला वेळ परभणी जिल्ह्याला ज्या ज्या ठिकाणी मी फिरत येत्या भागामध्ये आम्हाला आवश्यकता वाटली तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला बोलून घेऊ. आमचे प्रांत अध्यक्ष यांचाही वेळ आम्हाला पाहिजे की आपण 8 दिवसांनी आधी हाती आमदारे आमचे नागसेनजी, तुम्ही सगळं काँग्रेसमध्ये येण्यासाठी तुम्ही नेहमी टोमका मारायचे, मला बोलायचे चला यायचे. तुमचे जासूस बरेचेच आहे, म्हणजे पक्षामध्ये ओळखायचे काम करतात. आणि माझा विचार मी तेच होता, म्हणजे आता जास्त वेळ न बोलता मी सर्वचा कार्यकर्त्याचा या ठिकाणी मनापासून काँग्रेस पक्षामध्ये आपण माझ्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपले. बाबाजानी साहेब, तुम्ही जे सांगितलं की या ठिकाणी फक्त प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत. माननीय प्रांताध्यक्ष अमित भैया आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व नेते मंडळी ही परभणीला येतील आणि त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मराठवाडा झाला, आता विदर्भाची पाळी आहे. आज नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, कामगार सेनेचे अध्यक्ष, समता परिषद नागपूरचा माजी अध्यक्ष हे सुद्धा आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी प्रांताध्यक्ष आणि अमित भाईंना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. माननीय श्याम रामभाऊ चौधरी, माननीय राजेश श्रवण रंगारी जे भारतीय कामगार सेनेचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर माननीय संतोष श्रीकृष्ण सिंह हे स्पोर्ट्स पर्सन आहेत नागपूरचे, रिजवान अन्सारी जे अल्पसंख्याक सेल नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत,
रिजवान अन्सारी, शिव विद्याधर भेंडे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर, त्याचबरोबर मुंबईतील मालाड येथील मनसेचे नेते माननीय राजेश नंदनवार मुंबई मालाड मनसेचे नेते हे सुद्धा आपल्या सहकार्यासह आज काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. या ठिकाणी नागपूरचा सुद्धा प्रवेश झालेला आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला माजी खासदार हुसेन दलवाई साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल की आजचा हा कार्यक्रम ऋषी कारंडे नगरसेवक होते नागपूरचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. आणि मी बाकीच्यांची फक्त नावं घेतोय. मोहम्मद अन्सारी, बिलाल नाजीब, शहजादा खान, जाफर हैदर आणि वकार हनीफ यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. फरार खान यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश. तर आता सर्वांनी कृपा, आता आपल्याला मी व्यासपीठावरच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपा आपण थोडंसं मागं व्हावं. सर्व ज्यांचे प्रवेश झाले सर्वांनी मागं या. आता डाव्या हाताला आणि उजव्या हाताला सर्वांनी मागं या. आज आपला बाबाजानी दोरानी साहेबांचा पक्षाचा प्रवेश होता, अचानक ठरला. आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि बाबाजानीची एक इच्छा होती की आजच्या कार्यक्रमाला आम्ही भैया विलासरावजी देशमुखांनी आलं पाहिजे. भैयांनी आपला नियोजित दौरा रद्द केला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आग्रहाखातर ते आले. मी त्यांचं प्रदेश काँग्रेसच्या वतीने मनपूर्वक स्वागत करून त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित माझे स्नेही बाबाजानी दुर्रानी, त्यांचे सहकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा आज काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, हुसेन दलवाईजी, मोहन जोशीजी, अतुल लोंढेजी, सिद्धार्थ हत्तीहंबिरेजी, तुकाराम रेंगे पाटीलजी, बाळासाहेब देशमुखजी, व्यासपीठावरचे सारेच सन्माननीय मान्यवर, परभणी, नागपूर,
मुंबई इथून अनेक पक्षप्रवेश आज आपल्या प्रांताध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी आपले लाडके प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होतील असं काही दिवसापूर्वी सूचित केलं होतं आणि आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागून होतं की नेमका पक्षप्रवेश कोणाचा होणार आहे. आणि आज मला मनस्वी आनंद होतोय की मराठवाड्यातल्या मातीतला वाघ आज आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. मी त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मला आठवतंय महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जेव्हा बाबाजानी दुर्राणी हे आमदार होते, मी आमदार आहे आणि अध्यक्ष महोदय त्या विधिमंडळाच्या आवारामध्ये जेव्हा बाबाजानी दुर्राणीजी यांची भेट आमची व्हायची तेव्हा अनेकदा मी त्यांना असं म्हणालो की आता काँग्रेसमध्ये यायला हरकत नाही. आणि त्यांनी तो निर्णय घेतला याचं मी मनापासून स्वागत करतो. एक योग यावा लागतो, एक वेळ यावी लागते आणि आज तो योग आहे, आज ती वेळ आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. ते म्हणाले की बडी देर कर दी मेहरबा आते आते. देर आए दुरुस्त आए. आणि मला आनंद याचा आहे की आपल्या प्रांताध्यक्षांनी आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांनी जनमताला महत्व दिलं. काँग्रेस पक्षामध्ये ज्या नेत्याचा आज प्रवेश होतोय तो लोकनेता आहे असं मी म्हणालो तर तेही चुकीचं होणार आहे. मोहन जोशीची अनेक पक्षप्रवेश आपण पाहिले पण आजचा पक्षप्रवेश दृष्ट लागण्यासारखा आहे. मराठवाड्यातून आणि विशेषतः परभणी पाथरी येथून तळागाळातला सामान्य माणूस आज काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयामध्ये पदार्पण करतोय. हेच मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय सोनिया गांधींना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय राहुल गांधीजी यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय प्रियंका गांधीजी यांना अभिप्रेत. आज आम्ही सगळे आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर आहोत. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर बाबाजानी दुर्राणी मी असं म्हणणार नाही की तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे.
किंबहुना मी असं म्हणेन की तुमच्या आगमनाने मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाचं भवितव्य हे उज्ज्वल ठरेल. हे मला आपल्यासमोर मांडावंच लागतं. देशामध्ये राज्यामध्ये काय चाललंय तुम्ही पाहताय. देशामध्ये लोकसभा सुरू झाली पण ती बंद आहे. गेली 10 दिवस जगातल्या सर्वोच्च लोकशाहीचं जे मंदिर म्हणून आपण भारताच्या लोकसभेला आणि राज्यसभेला समजतो, तिथं कसलंही कामकाज सुरू नाही. आणि का ते सुरू नाहीये? कारण भारत देशातले विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी आणि आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी सरकारला हे विचारतायत, सर SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे चाललंय देशभरामध्ये आणि विशेषतः बिहारमध्ये, याची गरज अचानकपणे तुम्हाला आणि आदरणीय प्रांताध्यक्षांच्या समवेत या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत की फक्त बिहारमध्ये याची अडचण आहे असं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, लातूरमध्ये, परभणीमध्ये, नांदेडमध्ये, बीडमध्ये, धाराशिवमध्ये भारतातल्या मतदाराला आता हे पुन्हा एकदा सिद्ध करावं लागतंय की मी या भारताचा नागरिक आहे, मी या भारताचा मतदार आहे, भारताचा माझा जन्म आहे. हे पुन्हा एकदा त्यांना सिद्ध करावं लागतंय. आणि ही अवस्था या देशामध्ये जर कोणी आणली असेल, लादली असेल, तर ते भारतीय जनता पक्ष प्रणीत आघाडीनं हे सारं या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवावर ओढावून घेण्यासारखा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या लढ्यामध्ये आज तुम्ही सगळे आमच्याबरोबर सामील होत आहे, याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आणि आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी मराठवाड्यामध्ये अशा नेत्याला पक्ष प्रवेश दिला जेणेकरून मराठवाड्यामध्ये पक्षाचं बळ हे वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलाय, परभणीमध्ये आता क्रमांक 1 चा पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पुढे येईल. आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न बाबाजानी दुर्राणी आणि त्यांचे असंख्य सहकारी या ठिकाणी करतील, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाहीये. बाबाजानी दुर्राणी तुम्हाला आम्ही एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो, जब जब आप हमें आवाज देंगे, आप हमें आपके साथ खड़ा पाएंगे. मी मोहन जोशीजी यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो की त्यांनी हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न केला. अतुल लोंढेजी यांची एक विशेष भूमिका या सगळ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये राहिली, याबद्दल
त्यांचेही कौतुक करू इच्छितो. सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी देखील या सगळ्या प्रयत्नांना खुल्या मनानं त्याचं स्वागत केलं आणि या पुढच्या काळामध्ये हिंगोली, परभणी, जालना, बीड या परिसरामध्ये आपल्या पक्षाला भक्कम साथ बाबाजानी दुर्राणी यांच्या माध्यमातून लाभणार आहे. याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो. हुसेन दलवाईजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच आपल्याला राहिलेलं आहे. तुकाराम रेंगे पाटीलजी या प्रवेशामध्ये आपली ही शिफारस ही महत्वाची ठरली आणि म्हणून प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, आम्ही लहानपणी परभणीबद्दल एक म्हण ऐकलेली आहे, जगात जर्मनी देशात परभणी. त्यामुळं परभणी मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आत्याचं गाव हे परभणी जिल्ह्यात, म्हणजे आमच्या आजीचं गाव हे परभणी जिल्ह्यामध्ये. म्हणून आमचे ऋणानुबंध हे आगळे वेगळे आहेत आणि म्हणून ते ऋणानुबंध परभणीकरांबरोबर कायम जोपासण्याचा शब्द आज या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो. आज मला या प्रसंगी उपस्थित राहता आलं याचं सौभाग्य हे माझं आहे असं मी मानतो. दुरानी साहब, आपके लिए एक शेर मुझे याद आ रहा है. अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, तो ऐ लोगों और ऊंचा करो इस आसमान को. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस गेले काही महिन्यामध्ये संघटना बांधणी करत असताना, लोकांचे प्रश्न घेऊन चळवळ करत असताना, आंदोलन करीत असताना आज पक्षाला बळकटी करण्याचा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली झाला ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी आपल्याला संबोधित करावं ही आपल्याला विनंती करतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे अमितराव देशमुख साहेब यांच्या प्रवेशासाठी आपण सर्वजण एकत्र असे बाबाजानी दुर्राणीजी, माझे वरिष्ठ उपाध्यक्षद्वय मोहन जोशी साहेब, प्रफुल्ल पाटीलजी, उपाध्यक्ष महोदय, मी सर्वांची आदरपूर्वक त्यांची परवानगी घेतो आणि ज्यांच्या सर्व आमचे नेते ज्यांचा प्रवेश झाला ते सर्व सहकारी मित्रांनो, काँग्रेस हा विचार जो आहे हा विचार या काँग्रेसचा विचार म्हणजे या भारताचा विचार आहे आणि भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए हा एक आहे अशा प्रकारची वस्तुस्थिती मान्य करणार आमचं तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानाला प्राण गेला तरी चालेल, मात्र आम्ही सोडणार नाही. ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि दुसरी लढाई आहे. दुसरा जो विचार आहे तो भारत सर्वांचा आहे हा विचार नाही. बंधुत्वता, समता, सामाजिक न्याय आदी जे संविधानिक मूल्य आहे या विरोधातला जो विचार आहे
की मुठभर लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे. अर्थात हम दो हमारे दो हा आज आपल्या देशाचा चालू असणारा कारभार आहे. आणि एकाकडे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार, सर्व भाषा, सर्व प्रांत, सर्व जिल्हे, सर्व जाती, सर्व धर्म, सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक समतेचा विचार आहे. आणि दुसरीकडे तानाशाहीचा, हुकुमशाहीचा, हम करे सो कायदा नावाचा एक विचार आहे. आणि एक फार मोठी जी एक लढाई आहे, ज्या लढाईला धर्मयुद्ध म्हटलं तरी चालेल, कारण समतेच्या धर्माकरता, सत्याच्या धर्माकरता, अहिंसेच्या धर्माकरता लढणारा संविधानाचा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे आम्ही म्हणतो तेच खरं, मेरी मुर्गी एक ही टांग, सगळे गेले खड्ड्यात, हमारे दो बचना चाहिए, ही भूमिका असणारा दुसरा विचार, यांच्यामध्ये मोठी लढाई ही पेटलेली आहे. आणि या लढाईमध्ये कोणत्या बाजूनी उभं राहायचं, कोणत्या बाजूनी बलिदान देण्याची तयारी ठेवायची, हा नेमकेपणाचा निर्णय घेऊन बाबा जानीजी, आज तुम्ही काँग्रेस पक्षात आलात, तुम्ही विचारांच्या अनुषंगाने आलात. तुम्ही काही पद मागितलं नाही, तुम्ही कोणती प्रतिष्ठा मागितली नाही. तुम्ही एकच सांगितलं की आज देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे आणि त्या काँग्रेसच्या आवश्यकतेमध्ये मी या पक्षामध्ये माझं संपूर्ण योगदान देण्याकरता मी आज खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत लढायचा साठी मी तयार आहे. भैया, मी त्यांना म्हटलं की तोला मोलाचा माणूस आहे, 3दा आमदार राहिलेला माणूस आहे, नगरपालिका तर कधी या खिशात, कधी या खिशात, कधी या खिशात, अशी त्यांच्या अवतीभोवती ही फिरत राहिलेली आहे. आता त्यांना येत असताना आपण काय बोलावं, कसं सांगावं, काय सन्मानाच्या अनुषंगाने त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवावा. त्यांनी सांगितलं की मला काही, तुम्ही मला चिंता करू नका, येणाऱ्या निवडणुकीत मी तुम्हाला रिझल्ट देईल आणि तो रिझल्ट आला तरच तुम्ही आपण या विषयावर चर्चा करू. मी फक्त एक सैनिक या नात्यानं आणि एक लढवई या नेत्यानं आणि सगळ्यांना सोबत घेऊन घेण्याच्या अनुषंगानं मी आज आपल्यासोबत येत आहे. हे चर्चा जेव्हा झाली, ही चर्चा काही आमची मुंबईत झाली नाही, टिळक भवनला झाली नाही, अजून कोणाच्या घरी झाली नाही, तर महात्मा गांधींचा जो सेवाग्राम आश्रम आहे, ज्या सेवाग्राम आश्रमामध्ये चले जाव नावाचा जो ठराव ज्या खोलीमध्ये ड्राफ्ट झाला, त्या खोलीमध्ये मी वारंवार गेल्यानंतर तिथेच राहत असतो. त्या चले जावचा करो या मोरोचा ठराव आणि अभी नाही तो कभी नाही हा निर्णय आणि हा ड्राफ्ट वर्किंग समितीचा ज्या खोलीत लिहिला गेला, त्या खोलीमध्ये बाबाजानींनी हा संवाद माझ्याशी साधला. आणि तो संवाद साधत असताना आज नेमकेपणानं तीच चले जावची भूमिका की जे देशद्रोही आहे, देशाला लुटून खातात आहे, जे हुकुमशाह आहे, यांना चले जावचं आज आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात छिडलेलं असताना आज त्याच पावन आणि पवित्र महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमामध्ये आपण हा प्रस्ताव घेऊन आलात. याचा अर्थ संकेत जे आहेत, नियतीचे संकेत हे वेगळे आहेत आणि त्या संकेतालाच पुढे घेऊन जाईल. संकेत आपले भैया आहेत काही ना काही, याच्यात खूप मोठं दडलेलं आहे. काल रात्री 10 वाजेपासून धो पाऊस पडतोय. सकाळी सगळे मंडळी आले, रपरप पाऊस पडत होता. आता कार्यक्रम कसा होईल असं एक सावट हे निर्माण झालं. मात्र कार्यक्रम सुरू आहे तर पाऊस, म्हणजे निसर्गालाही आता काँग्रेस पाहिजे, नियतीलाही काँग्रेस पाहिजे. आणि हा कौल जो आहे, हा कौल पडत असताना बाबाजानींसारखे बहादर सहकारी जर लढण्याकरता येत असतील आणि त्यांच्याच जिल्ह्यातले आमचे तमाम काँग्रेसचे आदरणीय सर्व पदाधिकारी जर दुजोरा देत असतील, तर निश्चित स्वरूपात येणारा काळ हा फक्त काँग्रेसचा आणि काँग्रेसचा आहे. हे या ठिकाणी आवर्जून फक्त एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. मराठवाड्यात सद्भावना विषय घेऊन आपण गेलो. मी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर अमित देशमुख साहेब सर्वात आधी जर फील्डवर कुठे उतरलो असेल तर ते मराठवाड्यात परभणीत उतरलो. परभणीला जाण्याची पार्श्वभूमी जी होती की किराणा घ्यायला माणूस चाललाय,
तर आपल्या जातीचाच माणूस असेल त्याच्याकडून किराणा घेऊ, कापड घ्यायला चाललाय जातीच्याच माणसाकडून घेऊ, गावात वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला प्रवचनाला कोणाला बोलवायचं आहे आपल्याच जातीच्या महाराजाला बोलवू, शाळेत पोरगं टाकायचं आहे शिकायला आपल्याच जातीच्या शैक्षणिक संस्थेकडे टाकू, अशा प्रकारचं एक माणसामध्ये गैरविश्वास निर्माण करणार, धर्माधर्माच्या पलीकडचं कुठेतरी काहीतरी एक दुर्दैवी आणि दुःखद असं वातावरण होतं. आणि या वातावरणात काँग्रेस काय विचार घेऊन गेली तर सद्भावनेचा विचार घेऊन आपण परभणीत गेलो, थेट मत्साजोगा गावात गेलो. शहीद संतोष देशमुख याच्या घरी गेल्यानंतर सुरू झालेल्या पदयात्रेत मत्साजोगमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. शहीद संतोष देशमुखच्या परिवारातली सर्व सदस्य ही आपल्या पदयात्रेत चालले आणि आपण तिथे निरपेक्ष स्वरूपाची कुठलीही राजकीय भूमिका न घेता केवळ सद्भावनेची आपल्या देशाला आवश्यकता आहे, महाराष्ट्राला आवश्यकता आहे, मराठवाड्याला आवश्यकता आहे, परभणीला आवश्यकता आहे, ही भूमिका घेऊन सद्भावना पदयात्रा घेऊन आपण मराठवाड्यामध्ये गेलो. आणि एक फार चांगला संदेश त्या ठिकाणी देत असताना काँग्रेस म्हणजे काय हे थेटपणे त्या ठिकाणी आपण मांडलं. आणि मला किंचितचं समाधान आहे, आनंद व्यक्त करण्याकरता अजून आता बराच संघर्ष तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना करायची गरज आहे. त्या पदयात्रेत सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व वर्गाचे लोक हे त्यामध्ये उत्स्फूर्त स्वरूपात हे सहभागी होते. पदयात्रेत कोण येणार, किती लोक येणार हा एक स्वाभाविक प्रश्न त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी कुठून आले काय आले माहीत नाही, मात्र सद्भावना हा विषय घेऊन गेल्यानंतर जादू झाली आणि त्या पदयात्रेतला संदेश आपण मनामनापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी झालो. नंतर आपण परळी गावात गेलो की आका खोक्या काय 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 शब्द ज्या गावातून जन्माला आले, तिथली गुंडागर्दी जी आहे तिचं विकृत आणि विचित्र स्वरूप बघायला मिळालं. त्या गावात आपण 1 मेला गेलो आणि मौन प्रार्थना केली. दिवसभर भजनांच्या अनुषंगानं राष्ट्रीय जे गीत आहेत त्या अनुषंगानं त्या ठिकाणी बसलो आणि त्या ठिकाणी आपण सत्याग्रह केला. तो सत्याग्रह सत्तेचा नव्हता, मत्सर आणि द्वेषाचा लवलेश त्यामध्ये नव्हता, तर त्या ठिकाणी आपण सद्भावनेचा एक सत्याग्रह केला. हा बीडचा आपला मराठवाड्यातला दुसरा कार्यक्रम. आणि यानंतर तिसरा समतेच्या अनुषंगानं आपण एक दिंडी काढली आणि त्या समतेचाच अर्थ संविधान आहे. बंधुत्व असलं पाहिजे, समता असलं पाहिजे, गैरसमज असता कामा नये. नाहीतर अलीकडे एक भलतंच वाक्य ऐकायला मिळतं की दंगलीमध्ये स्थानिकांचा संबंध नाही, बाहेरून आले होते. काल कबुतरखान्यामध्ये बाहेरून आले, नागपूरला दंगल झाली तिथेही बाहेरून आले, परभणीला दंगल झाली तिथूनही बाहेरून आले. हे बाहेरून येणारे कोण? तर पूर्वीच्या शासनात अमित देशमुख साहेब आपण शासन निर्णय काढला होता की प्रत्येक जिल्ह्यात एक आपण दंगा काबू पथक निर्माण केलं होतं आणि त्या ठिकाणी ताबडतोब कायदा सुव्यवस्था लागू करण्याकरता आपण त्या पथकाला एक राजधर्म म्हणून सरकार पाठवत होतं. मात्र आता या सरकारने एक पथक निर्माण केलंय आणि त्या पथकाचं नाव आहे दंगा करो पथक. आणि ज्या ज्या गावात दंगा करा वाटतं त्या त्या गावात हे पथक पाठवतात, ते तिथे जातात आणि दंगा करून स्थानिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्या गावात आपण समता आणि बंधुत्वाचा नारा घेऊन गेलो आणि नृसिंहाच्या मंदिरात नृसिंह निघाला होता आणि नृसिंहाने पोट फाडून टाकलं होतं. आता तोच नृसिंह जो आहे हा लवकरच येणार आहे आणि तो मतदार यादीतल्या घोटाळ्यातलं पोट फाडणार आहे. ईव्हीएम व्हीव्हीपॅटची भानगड काय ती बाहेर काढणार आहे आणि त्या राक्षसाला या हुकुमशाहीच्या आणि सगळी व्यवस्था ताब्यात घेण्याच्या जी मतांची चोरी करून सरकार सत्तेवर बसलंय त्याचा पर्दाफाश करणारा संकल्प आपण परभणीच्या नरसिंह मंदिरात केला. आणि त्या ठिकाणी सुरू झालेली दिंडी ही संविधान चौकात आली आणि संविधान चौकात येऊन हम सब भारतीय है, विविधता में एकता ही भारत की विशेषता है. आणि भारताचा जय जयकार करत असताना, जय जयंतचा नारा देत असताना त्या ठिकाणी आपण समते आणि बंधुत्वाचा संकल्प केला. मात्र परभणीची जी निघालेली नृसिंह मंदिरातली जी दिंडी आहे बाबा जानीजी, ती आजच्या आपल्या प्रवेशाने आता
त्या समतेच्या आणि बंधुत्वाच्या विचारांनी एक प्रदक्षिणा ही पूर्ण केलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ती दुसरी प्रदक्षिणा पूर्व करेल हा विश्वास एकीकडे तर दुसरीकडे जबाबदारी मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला करतो आणि महात्मा गांधींच्या आश्रमात हम तो आपकी दावत कबूल करते हैं, 5 साल मैं भी आमदार था, आज बाबा जानी की दावत आहे म्हटल्यानंतर कधी येतो आता दावत याची आम्ही ताटकळत वाटे पाहत असो. मात्र आता तुमची दावत आम्ही कबूल केल्यावर आता या समतेच्या दिंडीत चालण्याची आपण जी दावत कबूल केली आणि कुठलीही अट न घालता काल तुम्ही आले तर काल जरा थकलेले वाटत होते. मी सारखा सगळ्यांना म्हणत होता अरे काय झालं बाबाजानींना, काही मूड खराब आहे का, तब्येत खराब आहे का. मात्र काल आपल्याला कुठेतरी आपल्याही भावना दाटून येणं साहजिक आहे. मात्र तुम्ही वैचारिक लढाई करता आल्यामुळे आपल्यात कुठली दुविधा आणि कुठलाही राहण्याचा प्रश्न नाही. मात्र आज ये बरसते हो फूलों से ही नहीं उसके जैसा ही आपके चेहरे पे जो निखार है आणि आपला चेहरा तो आनंद आहे तो आनंद चिरकाळ टिकेल या स्वरूपाची मी आपल्याला शाश्वती आदरणीय भैयांच्या साक्षीनं या ठिकाणी मी देतो. आणि आपण बाबा जानी दुरानी आहात पण याच्या पुढे काँग्रेस पक्षाचं आपलं नातं हे जानी बाबा दुरानी हे राहील अशा प्रकारचं एक नातं निश्चित राहील एवढा आपल्याला शब्द देतो. लढाई मोठी आहे, लढाई लोकशाहीची आहे, लढाई आपल्या समाजाला वाचवण्याची आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वजण हातात हात घालून पुढे जाऊ एवढं एक माफक आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. आणि सरते शेवटी एवढंच म्हणतो की हयात लेके चलो कायनात लेके चलो, चलो तो बाबा जानी ऐसा चलो सबको साथ लेके चलो. आपला खूप खूप स्वागत आणि खूप खूप आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद. परभणी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नजीब इनामदार हे आभार व्यक्त करतील. त्याच्या आधी मी नागपूरचे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर कानेरे यांनी आपल्या प्रयत्नांना नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा आज या ठिकाणी प्रवेश करून घेतला. त्यांना धन्यवाद देतो आणि नजीब इनामदार आभार व्यक्त करतो. काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय साहेब, आमचे मराठवाडाचे नेते आदरणीय अमित देशमुख साहेब, आजू लोढे साहेब आणि मोहन जोशी साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय परभणीहून आले तुकाराम ढेंगे पाटील, भगवानराव वाघमारे साहेब, बाळासाहेब देशमुख, रविराज मी अध्यक्ष मला आता सांगतो की हे तर केलं आहे बाकी आहे खानसाहेबांसमोर सांगतो आणि जे प्रवेश राहिले सर्व प्रवेश यानंतर करतात आणि विशेष मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. लोकांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद. सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय. सामुदायिक राष्ट्रगीताने आपला हा कार्यक्रम संपणार आहे. सर्वांनी सामुदायिक राष्ट्रगीत जनगणमन शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय. काँग्रेस पक्षाचा